नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, डेटाचे ॲनालिसिस करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो, की आपण लेटेस्ट आता काही गोष्टी सुरू करतोय आणि उद्यापासून म्हणजे 25/7/2000 पासून आपण एक इंटरॅक्टिव्ह क्लास सेशन्स चालू करतोय. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एकदम परफेक्ट इन्फॉर्मेशन देणार आहे मित्रांनो. आणि हे जे क्लासेस असणार आहेत ते जोपर्यंत तुम्ही प्रॉफिटेबल नाही होत ना तोपर्यंत ते असणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला माहित असेल, मी माझ्याबद्दल थोडं पहिल्यांदा सांगतो की मी आहे ना 2011 मध्ये मार्केट एंटर झालो असेल. 2010-11च्या आसपास, 10च्या एंडला किंवा 11च्या आसपास आपण मार्केटमध्ये एंटर झालो. ठीक आहे. तर ही जी जर्नी आहे सुरुवातीला 2011 मध्ये आपण म्हणूया. तर 2011 मध्ये एंटर झालो मार्केटमध्ये आणि त्यानंतरून मार्केट रिलेटेड रिसर्च हा कंटिन्युअस चालू होता. म्हणजे मला आठवते माझी डिग्रीचं शेवटचं वर्ष होतं. मी कम्प्युटर लॅबमध्ये असायचो आणि ह्या गोष्टी रिसर्च करत बसायचो. मग त्यावेळी मी सर्टिफिकेशन कोर्स केले. सर्टिफिकेशन कोर्सेसमध्ये NISM चे सर्टिफिकेशन जे आहे ते त्या ठिकाणी केले. ठीक आहे. NISM सर्टिफिकेशनमध्ये डेरिव्हेटिव्हचं सर्टिफिकेट होतं. त्याच्यानंतरून इक्विटीचं सर्टिफिकेट होतं, करन्सी डेरिव्हेटिव्हचं सर्टिफिकेट होतं मित्रांनो. तर हे जे थेरोटिकल नॉलेज आहे ना, मी त्यावेळी फार ॲग्रेसिव्हली ॲक्वायर केलं. आणि त्या काळचं हे असं होतं की जे सॉफ्टवेअर्स आहेत ना, म्हणजे जे ओडिन डाएट म्हणून एक सॉफ्टवेअर असायचं, ते सॉफ्टवेअर आपल्याला घरी फर्स्ट टाइम वापरता येणार होतं. म्हणजे इथून मागे जी ब्रोकरची स्क्रीन वगैरे वापरतोय ना आपण, हे ऍप वगैरे सगळं, हे असं काही सिस्टीम अवेलेबल नव्हते. आपल्याला कॉल करायला लागायचा ब्रोकरला आणि ब्रोकर आपल्याला माहिती द्यायचा. तर असं काही अवेलेबल नव्हतं मार्केटमध्ये. तर त्यावेळी काय झालं की मी त्यावेळी ते कनेक्शन घेऊन घरी स्वतः ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न केले. बऱ्याचशा गोष्टी शिकलो, करन्सी रिलेटेड गोष्टी शिकलो. आणि त्यानंतरून हळूहळू मार्केटची जर्नी जी सुरू झाली ती सुरू झाली. त्याच्यानंतरून अशा काही गोष्टी घडत गेल्या की आपल्याला बराचसा टर्निंग पॉईंट, म्हणजे अशी स्क्रीन होती, मे बी काही लोकांना माहित पण असेल, असं एक सॉफ्टवेअर असायचं, त्यावर आपण ट्रेडिंग करायचो. ठीक आहे. तर ह्या गोष्टी होत्या. तर मी त्यानंतर 2012 मध्ये US इक्विटी मार्केटमध्ये गेलो. US इक्विटी मार्केट काय आहे, नॅसडॅक डाऊवर काम करतो आपण. आणि जसं आपलं इथे इन्फोसिस आणि TCS आहे, HDFC बँक, हे छोटे मोठे शेअर्स आपण परचेस करतो, सेल करतो, तसं तिकडे नॅसडॅकवर आपण गुगल, फेसबुक, ॲपल, इवन आपल्या वॉरेन बफेचे बर्कशायर हाथवेची कंपनी सुद्धा आपण बाय सेल करू शकत होतो. तर ठीक आहे मित्रांनो, तशा पद्धतीचा माझा एक्सपिरियन्स राहिलेला आहे. आणि मग नंतर हळूहळू ऑप्शनमध्ये ॲक्टिव्हली ट्रेड सुरू झालं 2018 मध्ये. 2018, 19, 20 गेलं. स्ट्रॅटेजीज आणि ह्याच्या थेरोटिकल पार्ट आहे ना, तो तेव्हापासूनच क्लिअर होता. तेव्हापासूनच सगळ्या गोष्टींचं परफेक्ट नॉलेज होतं. त्या गोष्टी हळूहळू पुढे सरकत गेल्या. तर मित्रांनो, लेटर ह्याच्यामध्ये कोविडमध्ये थोडासा सेटबॅक आला. का बरेचसं मार्केट जे पोर्टफोलिओ लॉंग करून ठेवला होता तो फार हाफ किमतीला विकायला लागला. कारण त्यावेळी आयडिया नव्हती की नक्की मार्केट काय असतं आणि असा पॅनिक येऊ शकतो का आणि काय गोष्टी आहेत, आपल्याला ॲक्वायर करायला पाहिजे की सेल करायला पाहिजे. तर मी पण एक रिटेलर मेंटॅलिटीमध्ये येऊन ते केलं. ते पुन्हा गोष्टी कव्हर करता करता पुन्हा 2 ते 3 वर्ष गेली. आणि त्यानंतरून या गोष्टी चालत राहिल्या. मग ॲक्च्युअल कोड क्रॅक व्हायला सुरुवात झाली 2023 मध्ये. तर 2023 एकदम फ्लॅट इयर गेलं, म्हणजे नेट टू नेट फ्लॅटमध्ये गेलं, पॉझिटिव्ह थोडंसं. 2024 वर्ष चांगलं गेलं. आणि आता हे 2025चं वर्ष हे तुमच्या समोर आहे मित्रांनो. तर ह्या एवढ्या वर्षांमधून मी काही गोष्टी शिकलोय ना, आणि ह्या गोष्टी तुम्हाला मी शेअर करण्यासाठी आपण हे सेशन्स त्या ठिकाणी घेतोय. तर ह्या काळात आहे ना, ज्या गोष्टी घडल्या आहेत ना त्या गोष्टी आहे ना तुम्हाला कुठे इंटरनेटवर, कुठे युट्यूब, कुठं कुठं दुनियादारी कोणी तुम्हाला शिकवणार नाही, याची मी गॅरंटी देतो. आणि जे सिक्रेट्स आहेत ना ते तुम्हाला अशी कोणी सहजासहजी उलगडेल याची शक्यता तर सोडूनच द्या. ठीक आहे. इम्पॉसिबल, तुम्हाला कोणी नाही समजणार, सही करणार. याची एक प्रोसेस आहे. ही जी प्रॉफिटेबल जर्नीची आहे ना एक प्रोसेस आहे. आणि त्या प्रोसेसमध्ये यायचं असेल ना तर तुम्हाला सुरुवात बेसिक पासून करावी लागेल. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत
मार्केट म्हणजे एक फक्त असं बाय सेल करता आलं आणि कॉल घेतला, पुट घेतला, वर गेला, खाली गेला आणि लॉस प्रॉफिट झाला, एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये. त्याला तुम्ही एक मोठ्या बिझनेसच्या अँगलनी बघा. ठीक आहे. ज्यावेळी बिझनेसच्या अँगलनी बघणं सुरू कराल ना, त्यावेळी ऍक्च्युअल मार्केटची मजा आहे ना, ती तुम्हाला हे करायला येईल. तर आपण काही अशा आहे ना प्रोसेसेस बनवलेल्या आहेत, काही अशा हिडन फॅक्ट्स आणि अशा काही गोष्टी ज्या मी फार मोठ्या लोकांना फॉलो करून, रात्रंदिवस व्हिडिओज बघून, सेमिनार अटेंड करून, काही माझ्याकडे असे माझे गुरु आहेत की त्यांनी आहे ना माझा लाईफचा बघण्याचा प्रॉस्पेक्टच बदलून दिला. म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करणार की युट्यूबवर अशा कुठल्याही गोष्टी अवेलेबल नाही आहेत ज्या तुमच्या ऍक्च्युअल फायद्याच्या आहेत. ठीक आहे. ऍक्च्युअल फायद्याची एक सुद्धा गोष्ट आहे ना तुम्हाला जर मिळाली ना, तर मी म्हणेल ते हरेल. असं काही नाहीये मित्रांनो, असं कुठं तुम्हाला काही भेटणार नाही. ठीक आहे. तर ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला एका एक्सपर्ट कडून शिकावं लागेल. ठीक आहे. तर ह्या गोष्टी मी शिकवायला तयार आहे तुम्हाला. तुमची शिकण्याची इच्छा असेल तर आपण हे करूया. मी काही जे ऍस्पिरंट आहे ज्यांच्याशी बोललोय मी त्यांना त्या लिंक शेअर केलेल्या आहेत आणि पुढच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी हे करणार आहे. तर मित्रांनो, काही अनालिसिस देणार आहे मी आज. एक तुम्हाला पुन्हा माझं लर्निंग असतं, काही एक व्हिडिओ जर करतोय तर काही थोडासा शॉर्ट असा एक फॅक्ट असं काही देता येईल का, त्या हिशोबाने मी प्रयत्न करत असतो. तर आज माझं ट्रेडचं अनालिसिस देणार आहे. मार्केट निगेटिव्ह होतं, आपण पॉझिटिव्ह साईडचे स्टॉक सिलेक्ट केले आणि त्यातही प्रॉफिट झाला. तर हे कशा पद्धतीने होऊ शकतं, हे असं का होतं? मी जे स्टॉक देतोय ते मी तुम्हाला जी जर्नी सांगतोय ना मित्रांनो, ती ही जर्नी नाहीये. म्हणजे बघा, इथे हा रिलायन्स आहे. रिलायन्स, हे रिलायन्स हा जो रिलायन्स आहे, तर हा रिलायन्स जे तुम्हाला याची जर्नी बघायला भेटेल. समजा मी 5 वर्षांची मॅक्झिमम जर्नी पकडतो. 5 वर्षांच्या जर्नीमध्ये याने फक्त 35% रिटर्न दिलेले आहेत. हा इन्व्हेस्टर साठी व्हॅल्यू बनवतोय का? अजिबात नाही, अजिबात नाही. मग अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला व्हॅल्यू बनवू शकतील? तुम्ही कुठली पण मोठी नावं घ्या, कोणी तुम्हाला पैसे कमवून नाही दिले. ठीक आहे. एखादा जी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पोर्टफोलिओ डिझाईन करतोय तो, आणि 10-20 लाख रुपये लावलेत आणि रिलायन्स मध्ये लावलेत. कोणी म्हणेल मी एचडीएफसी बँकेत लावतो, एचडीएफसी बँकेत लावले पैसे. ठीक आहे ना, फार मोठा शेअर आहे, वन ऑफ द टॉपची बँक आहे. 5 वर्षात 80% रिटर्न दिले. तुम्ही कुठलाही घ्या, टीसीएस घ्या, हेच तुमचे फेवरेट शेअर्स असणार आहेत ना. ह्याच्यापेक्षा वेगळं काय आहे? तुमच्याकडे आहे काही? तुम्ही मला सांगा, यांनी किती रिटर्न दिलेले आहेत? हे व्हॅल्यू बनवतायत का? अजिबात नाही. ह्याच्यातून काही तुम्हाला होणार नाही. आणि जी वेल्थ क्रिएशनची जर्नी आहे ना, ती अशी नाहीये. तुम्हाला त्यासाठी वेगळं हे करावं लागेल. आता मी जो स्टॉक दिला होता, ठीक आहे, बघू शकाल तुम्ही, ही 5 वर्षांची जर्नी 1314%. विदिन 1 इयर हा 52% झालाय, कारण आता मध्ये थोडासा हे झालं होतं. 1 मंथची जर्नी 31%. ठीक आहे. तर हा जोक आहे का? अजिबात नाही. ऍक्च्युली याची जर्नी मोठी आहे. आपण हा 380च्या आसपास घेतलेला आहे. तिथून हा टॉपचा हाय बघितला ना, खूप जास्त आहे मित्रांनो. तर इथं तुम्हाला 31% दिसतो. नो नो प्रॉब्लेम. तुम्हाला ही जर्नी ग्रॅब करता आली पाहिजे. मी अशा काही लोकांना भेटलोय ना, तर त्यांनी हे सगळे मूव कॅप्चर केलेले आहेत आणि ते अजून होल्डिंग आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. 5 वर्षांची जर्नी 56% जरी असली ना, तर ही जेवढी आहे ना ही जर्नी, ही पूर्ण जर्नी ऑलमोस्ट 2019-20 पासून ती त्यांनी जर्नी कॅप्चर केलेली आहे. 18 पासून घेऊ, ही पूर्ण जर्नी 400%, 500%. ठीक आहे ना, ही सगळी जर्नी कॅप्चर केलेली आहे. तुम्हाला फक्त एक टाटा मोटर्स आठवत असेल की टाटा मोटर्सने आपल्याला 5 पट 10 पट पैसे करून दिले, बरोबर ना, मागच्या 5 वर्षात. 5 पट 6 पट वर गेला आणि टोटल ओव्हरऑल बघितलं तर 10 पट पण वर गेला, कारण 100-125 रुपयापासून 1000 रुपये गेला होता. तर हा एकटा एचडीएफसी नाही तुम्हाला एकटा टाटा मोटर्स नाही तुम्हाला. तुम्हाला एकदम मोठी जर्नी फाइंड आउट करायची आहे ना, तर तुम्हाला असे काही गोष्टी कराव्या लागतील ना की त्या हे आहेत.
आता हे शक्ती पंप्स, ही जर्नी तुम्हाला पूर्ण कॅप्चर करता येईल 3000%. ठीक आहे, 5 इयर्स ओनली. त्याच्यानंतरून त्या ठिकाणी आपण ह्याची जर्नी बघा, 3595%. ह्या ज्या जर्नीज आहेत ना, ह्या तुम्हाला कॅप्चर करायला शिकवणार आहे तुमचा भाऊ. ठीक आहे, तर हे असंच नाही येते, हे फुकट नाही येते. अशासाठी फार मोठ्या लोकांना भेटलोय, त्यांच्यात वेळ घालवलाय आणि अशा खोदून खोदून गोष्टी विचारल्यात ना, त्यावेळी काही सिक्रेट लक्षात आलेले आहेत. काही व्हॉल्यूमचे सिक्रेट आहेत जे मी आज तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. ठीक आहे, आज जे 2 ट्रेड केले होते ते त्या ठिकाणी बघू. आधी आपण 610 चा प्रॉफिट बुक केलाय. ओव्हरऑल आजच्या ज्या याच्यामध्ये आजच्या ज्या टोटल ओव्हरऑल जो ट्रेड झाला ना, त्याच्यामध्ये काय आपण दिवसभरात केलं आणि कशा ज्या ऑर्डर्स होत्या त्या तुम्हाला आयडेंटिफाय होतील. हे बघा, मी तुम्हाला ऑर्डर्स दाखवतोय. पहिल्यांदा हिस्टॉरिक ऑर्डर्स बघून घ्या, मग तुम्हाला कळेल की ह्या ऑर्डर एवढ्या परफेक्ट कसे काय होत आहे. कॅन्सल झालेले पण ऑर्डर आहेत इथे तुम्हाला बघायला मिळेल. ओनली टर्न ओव्हर झालाय तो फक्त 2,60,000 आणि त्याच्यावर आपल्याला पे करावे लागलेत 138 रुपीज. ठीक आहे, तर डॉक्टर रेड्डीचे आपण सकाळी शेअर्स घेतले होते 10:21. तर ऍक्च्युली हा शेअर आहेत ना आपल्याला 1265च्या लेवललाच घ्यायचा होता, पण नंतरून तो थोडासा वरती गेला. ऍक्च्युली 1265-67च्या लेवलला वरती गेला, काही अडचण नाही. आपण तिथे एंटर झालो. 81ला आपण एक्झिट झालो. पहिलाच ट्रेड होता. 85-86 पर्यंत तो सरळ सरळ गेला 1267 पासून. त्याच्यानंतरून आपण पुन्हा 1267ला टाकण्याचा प्रयत्न केला, पण येईल असं वाटलं नाही. 73 टाकला, तिथं पण नाही मिळाला आणि मग आपण त्याचा विषय एंड केला. या ठिकाणी ही एक जर्नी आहे इंडियन बँकची. 644 रुपयाला आपण बाय करत होतो आणि 644 पासून तुम्हाला बघायचं काय मॅजिक झाले. आपल्याला भेटला नाही तो. टाइम बघून घ्या वाटलंच तर इथे 1:47. ठीक आहे, 1:47 आपण 644ला त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत होतो. ती ऑर्डर आली नाही, मार्केट वरतीच ट्रेड करत राहिलं आणि तो खालीपर्यंत काय आलाच नाही. ठीक आहे, ही 44 ची लेवल आणि वरती 45-44ला ट्रेड करत होता. ठीक आहे, इथून तो रॉकेट झालाय, रॉकेट, सिम्पली रॉकेट. ठीक आहे, हा ट्रेड मिस आउट झाला, नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही. पण ही जी जर्नी आहे ना पूर्ण कॅप्चर होऊ शकत होती. डॉक्टर रेड्डीचं तुम्हाला गणित दाखवतो. डॉक्टर रेड्डी आपण इथे आयडेंटिफाय केला होता परफेक्ट लेवलला. ठीक आहे, तिथून तो सरळ सरळ 1282 वगैरे 84 पर्यंत गेला होता. ठीक आहे, तर त्या अर्थाने आपण हा ट्रेड त्या ठिकाणी घेतला. त्याच्यानंतरून हा JBM ऑटो एंट्री प्राइस बघा, ऑर्डर्स मध्ये पहिल्यांदा दाखवतो एंट्री प्राइस. ऑर्डर प्राइस, एंट्री प्राइस बघा JBM ऑटोची 667 रुपये एक्झिक्युटेड प्राइस. ठीक आहे, आणि आपली जी सेलिंग प्राइस आहे ती 674 रुपये, सॉरी 670 रुपये. 674ला क्लोज झाला, 670ला आपण त्या ठिकाणी विकला. फार लवकर विकला ऍक्च्युली, तो हा फार वरती जाऊन हे केला, पण थोडंसं कामात बिझी असल्यामुळे मी तो पोझिशन क्लोज करायचं ठरवलं आणि तो हे केला. ऍक्च्युली त्याला ट्रेल पण करता आला असतं, पण आपण ते थोडंसं टाळलं. तर मित्रांनो, मला सांगायचंय काय की हे जे आहे ना एकदम बॅक टू बॅक आणि परफेक्ट जे मूव येतात ना, बघा आपण ह्या दुपारच्या वेळेला घेतला होता तो 1267 रुपयाला, ह्या लेवलला लॉंग केला होता आणि ह्या लेवल पासून कंटिन्युअस, नाही एक मिनिट, इथे लॉंग केला असेल कारण तो एवढा वरती जाऊन खाली आलेलाच नाहीये. ज्या प्राइसला आपण एंट्री घेतली होती ना तिथूनच तो कंटिन्युअस वरती गेला, कंटिन्युअस वरती गेला. तर हे काय कन्सेप्ट आहे, हे असं का होतं, हे आपण कसं पकडू शकतो का?
ह्या गोष्टी इझिली पॉसिबल आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल आणि शिकवायला मी तयार आहे. तुम्ही 2 पावलं पुढे यायला तयार असाल तर मी तुमची जर्नी एकदम प्रॉफिटेबल आणि एकदम वेल एक सेटल्ड त्या ठिकाणी आपण हे करू शकतो. एवढंच नाही मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल मी जे काही शेअर्स डिस्कस केले होते ते शेअर्स या ठिकाणी बघा. डिक्सॉन टेक्नॉलॉजीचा शेअर होता. त्याच्यानंतरून तो आपण त्या ठिकाणी फार खालच्या लेवलला 14,000च्या लेवलला घ्यायला दिला होता. 16,000 17,000 ऑलमोस्ट हे करतोय. पुट सेल करायला सांगितले होते, स्प्रेड करून दिला होता, तो त्या ठिकाणी आहे. त्यानंतर ट्यूब्स इंडियाचा शेअर फ्लॅट टू फ्लॅट आहे, पण काही घाबरायचं नाही मित्रांनो, आपलं पुट सुद्धा प्रॉफिट देतोय. PGIL त्यानंतरून याच्यामध्ये ते शेअर्स हे जे शेअर्स आहेत त्या ठिकाणी दिले होते मी. झोमॅटो दिला होता 260 रुपयाला. 260 रुपयाचा झोमॅटो 313 रुपयावर ट्रेड करतोय. मार्केट निगेटिव्ह आहे भाऊ, कंटिन्युअस वरचे लेवल क्लेम करतोय. ठीक आहे, इथे कुठेतरी 253 260च्या लेवलला आपण एंटर झालो होतो. कंटिन्युअस वरती, खाली यायचं नावच नाही अजिबात. ही काय गोष्टी घडल्या तिथं की आपण त्या ठिकाणी एंट्री केली आहे, आणि अशा काय गोष्टी आहेत ज्या आपल्याला आयडेंटिफाय झाल्यात आणि तिथून तो वरती जाऊ शकतो. अशा हे काही पॅटर्न आहेत मित्रांनो, पॅटर्न आहे. हा एक शेअर दिला होता, मँगलोर फर्टिलायझर्स दिसतोय. रॉकेट, सिम्पली रॉकेट, काय वेगळं बघायचं नाही. मार्केट निगेटिव्ह आहे. आपला रिलायन्स जो आहे, रिलायन्स बघा, म्हणजे जो किंग आहे मार्केटचा, ह्याच्याशिवाय काय पान आलेत नाही. हा शेअर बघा, मागच्या काही दिवसात पडतोय कंटिन्युअस 5% पडलाय. आपला 5 पैसे पण पडत नाही मित्रांनो. तर हे जे लॉजिक्स आहेत ना, हे लॉजिक्स मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि एवढंच नाही, हे थेरोटिकल जे नॉलेज आहे, म्हणजे मी तर तुम्हाला चॅलेंज करतो की तुम्ही मला डायरेक्शन सांगा आणि मी अशी स्ट्रॅटेजी बनवून देतो की ती लॉस होऊच शकत नाही. झिरो लॉस स्ट्रॅटेजी सुद्धा मी त्या ठिकाणी डिस्कस करेल. डायरेक्शन फाइंड आउट करायची कशी, तर हे जे सिक्रेट्स आहेत, हे वन ऑफ द सिक्रेट आहे. हे फार मोठी गोष्ट नाहीये, कारण मी पण सुद्धा काही ज्या कमर्शियल गोष्टी आहेत की ज्या पब्लिकली अवेलेबल नाही आहेत, त्यात अशा इझिली मी नाही हे करणार. जे तुम्ही ॲस्पिरेशन असाल, शिकण्याची इच्छा दाखवत असाल, तर मी तर तुम्हाला शेअर करायला तयार आहे. ठीक आहे, तर हा डेटाचा एक पार्ट आहे. डेटा हा परिपूर्ण नाहीये. ह्याच्या डेटा सोबत अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला अलाइन कराव्या लागतात. आणि तुम्ही जर अजूनही अडकले असाल ना ह्या सपोर्ट रेजिस्टन्सच्या दुनियेत, तर ह्याचं तुम्हाला आहे ना डार्क ट्रूथ या ठिकाणी सांगतो. डार्क ट्रूथ सांगतो. डार्क ट्रूथ काय माहिती का, तुमचा सपोर्ट रेजिस्टन्स, तुमचा फेवरेट इंडिकेटर कुठला आहे सांगू? सुपर ट्रेंड. सुपर ट्रेंड, हा सुपर ट्रेंड लावला. हा सुपर ट्रेंड आहे ना, तुम्हाला दिवसभर आहे ना बाय सेल करायला भाग पडेल. दिला इथं सेल, दिला ना सेल इथे. ठीक आहे, ही 24 तारखेचं मार्केट ओपन झालंय 9:15 वरती वरती गेला. तोपर्यंत हा भाऊ लॅगिंग इंडिकेटर आहे, खालून दाखवतोय. वरती गेला आणि मार्केटने इथून एक लेवल त्याची तोडली. दाखवलं इथे निगेटिव्ह, इथपर्यंत निगेटिव्ह, बरोबर, निगेटिव्ह. इथे तुम्ही सेल करायला याल मित्रांनो, इथं सेल कराल, इथं रेजिस्टन्स शोधाल, मागच्या लेवलला कुठे त्याला रेजिस्टन्स फेस होतोय का. इथं मेजर रेजिस्टन्स भेटेल तुम्हाला, 655 वर मेजर रेजिस्टन्स भेटेल, बरोबर. तुम्ही त्याला सेल करण्यासाठी हे कराल, कारण तुमच्याकडे हिस्ट्री आहे, इथून खाली चालाय, इथूनही खाली चालाय. पण हा वर का गेला, इथून वर का गेला, काय लॉजिक होतं इथून वर जाण्याचं? काय गोष्ट घडली अशी की जी त्याला वरती घेऊन गेली? तर मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या अशा नाही येणार. ह्या कोणी तुम्हाला अशा इथं इंडिकेटर लावून आणि हे नाही करणार. तुम्हाला अजून एक हे सांगू, बॉलिंगर बँड, हे लोकांनी आहे ना बनवलेल्या बकवास गोष्टी आहेत, आणि ह्या तुम्ही जर घेऊन बसले, सपोर्ट रेजिस्टन्स, ठीक आहे ना, हे बघा. आता हे जे आहे ना, याचं काय लॉजिक सांगतात माहितीये का?
ह्याने वरच्या लेवलला टच केलं की तो तिथून खाली येतो. भाऊ पुन्हा तो खाली येऊन पुन्हा वर गेला ना, पुन्हा वर गेला ना तो. हे तर हे ज्या गोष्टी आहेत ना, ह्या जिथं मार्केटमध्ये ट्रेड झिरो होणार आहे ना, तिथं बाय डिफॉल्ट तो बँड कमीच होणार आहे ना, आणि जिथं ब्लास्ट होणार आहे तो होणार. पण हा आपल्याला आधी पकडता आला असता का? 100%, 200% पकडता आला असता. काहीच काहीच विषय नाही त्याचा. ठीक आहे. तर ह्या थोतांडापासून, म्हणजे ह्या ज्या गोष्टी तुम्हाला मार्केटमध्ये समजवल्या जात आहेत, ह्या गोष्टींपासून लांब जायचं असेल ना, तर तुम्ही फॉलो करा मला. जेन्युइन नॉलेज हे टाइमपास, सपोर्ट, रेजिस्टन्स, इथून हा ब्रेक केला की लॉंग, इथून हे झालं की हे झालं, हे ह्या बकवास गोष्टींसाठी आपल्याकडे वेळ नाही. आणि ह्या गोष्टींमध्येच तुम्हाला उलजायचं असेल तर माझा पण त्यामध्ये इलाज नाही. मित्रांनो, आजपर्यंत किती स्टॉप लॉस खाल्ले असतील, काय दुनियादारी केली असतील, तुमचं तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला जर रांगोळी जरी शिकायची आहे, मेहंदी शिकायची आहे, तरी 2-2, 5-5 हजार रुपयाची फी त्या ठिकाणी पेड करता लेडीज घेतात. काही मेकअप आर्टिस्ट आहेत, एका दिवसाचे 40-40 हजार रुपये मेकअपचे घेतात. 20-20 हजार रुपये मेकअप शिकवायचे घेतात. काही वेगळं हार्ड अँड फास्ट काम आहे का ते? असेल कदाचित, आपण कुणाला हे नाही करणार. ही लाईफची आहे ना, लाईफचा असा लेसन आहे, लाईफची अशी कला आहे, मी तुम्हाला देणार आहे, लाईफ टाइम मध्ये कामाला पडणार आहे. मी अशा काही व्यक्तींसोबत भेटलोय की त्यांनी आहे ना एकदम असे जबरदस्त पैसे बनवलेत ना, तुम्ही विचारायचंच नाही. की हे जे 500-500% जे आहेत ना, हे हे जे रॉकेटवाले शेअर्स आहेत ना, हे सगळे शेअर त्यांच्याकडे असेच शेअर्स आहेत. ठीक आहे, की ज्याचे पर्सेंटेज 800%, 400%, 500%, त्याच्या खाली कुठलाच नाहीये. आणि विदिन 1 इयर 50-60% खालचा शेअर्स तर आता बकवासच आहे. ठीक आहे, फ्रँकली बकवास आहे. या गोष्टी कुठून येतात? या इनसाइट्स आहेत. त्याच्यासाठी ऑर्डर बुक, ह्या कंपनीचे जे प्रमोटर आहेत, ह्याचा काही रिसर्च आहे मित्रांनो. आणि आजचा रिसर्च नाही, यासाठी फार वेळ आणि फार दिवस गेलेले आहेत. हे कोणी जर सक्सेसफुल व्हायचं आहे ना, ब्लाइंडली फॉलो करा मला. ब्लाइंडली चॅलेंज करतो मी, ब्लाइंडली फॉलो करा. सक्सेस नाही झालं तर माझं नाव बदला. इथपर्यंत मी चॅलेंज देऊन या ठिकाणी तुम्हाला हे करतोय, एकदम जीव तोडून सांगतोय. सुरू करतोय आपण उद्यापासून. जे पण इंटरेस्टेड आहे, खाली मी गुगल फॉर्म देतोय. इंटरेस्टेड असाल तर नक्की गुगल फॉर्म भरा. आपण त्या ठिकाणची जर्नी एकदम रॉकेट स्काय करू आणि त्या ठिकाणी सक्सेस साठीचं हे पहिलं पाऊल त्या ठिकाणी उचलू. तर मित्रांनो, आपण डेटावर येऊया. काय झाले मार्केटमध्ये, कशा पद्धतीचा डेटा आहे. ओव्हरऑल डेटा निगेटिव्ह आहे. रिटेलर जो आहे तो थोडासा पॉझिटिव्ह झालेला आहे. ठीक आहे, आज दिवसभरात एफ-आयजनी फार मुंडक्यावर टाकलेलं आहे रिटेलरला, आणि स्वतः 3,11,000च्या पोझिशन्स घेऊन बसलेले आहेत. ऍक्च्युली डेटा फार कमी आहे त्यांचा, बघू शकता तुम्ही. आणि या कमी डेटामध्ये सुद्धा डायरेक्शनल शॉर्ट्स आहेत. डेटा निगेटिव्ह आहे. प्रो निगेटिव्ह झालेला आहे. प्रो तर 360 बदलला आहे. पर्सेंटेज टर्म्स मध्ये बघितलं ना तुम्ही, तर तुम्हाला लक्षात येईल. इकडे 178% लॉंग झालेले आहेत, ऍडिशन केल्यात पोझिशन. आणि इकडे 18%च्या पोझिशन वाढवलेल्या आहेत निगेटिव्ह साईडला. ठीक आहे, आणि इकडे बघाल ना तर हे थोडंसं मॅजिक आहे, 328%. डेटा निगेटिव्ह आहे, डायरेक्शन थोडीशी निगेटिव्हच घेऊन चालायची. याचा अर्थ असा नाहीये की डायरेक्ट जाऊन पुट्स फ्युचर शॉर्ट करायचंय, ते त्यासाठी स्प्रेड आहेत मित्रांनो. तुम्ही काय करू शकता, 25,200चा कॉल सेल करायचा आणि बाय करायचा 25,400चा कॉल. ओके, असे स्प्रेड बनवायचे. ह्याला कॅपिटल लागेल 30,000चं. 30,000च्या कॅपिटलवर तुम्हाला ऑलमोस्ट दिवसाचे 2 ते 3% आरामात मिळतील, विदाउट रिस्क. 100 पॉईंट मागं पुढे जरी झालं मार्केट तरी काय घाबरायची गरज नाही, एकदम सेफ प्ले करायचं मित्रांनो. आणि हेच मी तुम्हाला शिकवणार आहे की इन फ्युचर आपल्याला लॉंग टर्मचा गेम खेळायचा आहे.
हे जे छोटे प्लस मायनस जे इंट्राडे ट्रेडिंग आहे ना, ही तर चालूच राहिली, एक्सपिरियन्स देईल तुम्हाला. पण असा मोठा गेम करायचा आपल्याला की त्याच्यातून आपल्याला लॉंग टर्मची जर्नी जी आहे ना ती ऑटोमेट करता आली पाहिजे. तुमच्याकडे 500 करोड आले ना, 500 करोड, तर तिथे सेम रिस्कला आपल्याला लावता आले पाहिजे. 500 करोड पण मार्केटमध्ये टाकताना आहे ना झिरो रिस्क वाटली पाहिजे आणि ते त्याच कॉन्फिडन्सले टाकले गेले पाहिजे जेवढे 500 रुपये आपण त्या ठिकाणी एखादा शेअर परचेस करताना टाकू किंवा एखाद्या स्ट्रॅटेजीमध्ये टाकू. अशा कुठल्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला शिकवणार आहे. तर फार वेळ न घेता जे पण इंटरेस्टेड आहे गुगल फॉर्म भरा. आपण पुढची जर्नी थोडी सुखकर करूया. थँक्यू मित्रांनो.